महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मंगलवार को मुंबई मेट्रो लाइन 9 के पहले फेज का उद्घाटन किया। यह लाइन दहिसर पूर्व से काशीगांव तक जाती है और शहर को ठाणे जिले के पड़ोसी मीरा भाईंदर से जोड़ती है। बुधवार से इसे आम जनता के लिए खोल दिया जाएगा। सीएम फडणवीस ने दहिसर पूर्व से मेट्रो ट्रेन को हरी झंडी दिखाई और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक और मुंबई के मेयर ऋतु तावड़े ने काशीगांव तक यात्रा की। मीडिया से बातचीत करते हुए फडणवीस ने कहा कि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में एक आसान और सुलभ परिवहन व्यवस्था विकसित की जा रही है। इसमें मेट्रो, ई बस, जल परिवहन को आपस में जोड़ा जा रहा है ताकि शहर को देश का सबसे सुलभ शहर बनाया जा सके। उन्होंने बताया कि एमएमआर रीजन में एक मेट्रो नेटवर्क और एक निर्बाध परिवहन व्यवस्था विकसित की जा रही है। इसके साथ ही एक बस नेटवर्क भी तैयार किया जा रहा है जिसमें मुख्य रूप से ई बसें और वैकल्पिक ईंधन से चलने वाले वाहन शामिल होंगे। उन्होंने यह भी कहा कि तीसरे चरण में बड़े पैमाने पर जल परिवहन परियोजनाएं भी चल रही हैं। मुझे बहुत खुशी है कि आज जो मेट्रो 9 है, दहिसर से लेकर सुभाष चंद्र बोस मैदान तक, उसका जो पहला जो हमारा उसका टप्पा है उसका उद्घाटन आज हमने किया है। और इसमें दहिसर से काशीगांव तक 4.4 किलोमीटर मेट्रो का उद्घाटन हुआ है। मुंबई और मीरा भाईंदर को जोड़ने वाली ये मेट्रो है। अभी आगे की जो 4.3 किलोमीटर है सुभाष चंद्र बोस मैदान तक, उसका भी 96% सिविल वर्क पूरा हो गया है। इसी साल उसका भी उद्घाटन हम करेंगे। इसके कारण मीरा भाईंदर एक प्रकार से मुंबई से जोड़ा जाएगा। दहिसर से तो जो मेट्रो 7A और आगे मेट्रो 3 ऐसी कनेक्टिविटी होने के कारण कुलाबा तक कंप्लीट आप लोगों को कनेक्टिविटी मिलेगी। और विशेष रूप से हमारा जो एयरपोर्ट है, हमारे जो छत्रपति शिवाजी महाराज जो हमारा टर्मिनस है, ये सारी जगह आप मेट्रो से पहुंच पाएंगे। तो मुझे लगता है कि मुंबई करों के लिए एक बहुत बड़ी ये सौगात है। प्रधानमंत्री जी ने इसका भूमि पूजन किया था और आज उसका उद्घाटन करते हुए हमको बहुत हर्ष है। मी त्या संदर्भात MMRDA कडनं पूर्ण माहिती घेतली। पहिल्यांदा तर तो पूल अजून पूर्ण झालेला नाही, अर्धवट पूल आहे। त्या ठिकाणी मला MMRDA ने माहिती दिली की जागा फार कमी आहे, अतिशय कंजेस्टेड जागेमध्ये त्याचं डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यात बरेच चॅलेंजेस आहेत। पण आता जे दिसत आहे ते अर्धवट डिझाईन पाहून त्याच्यावर कमेंट होत आहेत। MMRDA ने त्याचं पूर्ण डिझाईन तयार केलाय। ते डिझाईन एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत। दहिसर आणि मीरा भाईंदरच्या काशीगावच्या संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक, कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई MMR पर्यंत पुढे जाते। आता काशीगाव पर्यंत जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले, अर्धा टप्पा पहिला टप्पा सुरू झाला आणि दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातोय। तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि MMR जो जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1 शी कनेक्टेड आहे। भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडू, नंतर ही मेट्रो 3 ला पण आपण जोडतोय, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल असं सांगितलं। आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे
हा कम्प्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुख पर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर अशा प्रकारचं एक नवीन तेही आता काम टेंडर प्रक्रिया देखील झाली आहे. टेंडर फ्लोट झाल्यानंतर ते काम चालू होईल. म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल. कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो. तो अगदी कल्याण पर्यंत, नव्या मुंबई पर्यंत, तळोजा पर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMR च्या लोकांना मिळणार आहे. आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झाला ना, 101.1 किलोमीटरचा झालाय. आपण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे. सेकंड नंबर आपण आहे, पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल, हा जेव्हा मेट्रो नेटवर्क कम्प्लीट होईल तर मला वाटलं जगातला आपला नंबर 1 हा मेट्रो प्रकल्प होईल संपूर्ण जगभरामध्ये. बरोबर आहे. आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली. 2019ला ब्रेक लागला याला. ते ब्रेक वरचा पाय आम्ही 2022 पर्यंत याला हे लागला. ते त्यांनी त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर असतो. आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे. पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागले आणि सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडचणी दूर केल्या. लँड ॲक्विजिशन सारखा मोठा चॅलेंजिंग काम होतं, पुनर्वसनाचं काम होतं आणि देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ते पुढं नेलं आणि त्यामुळे आजचा हा आपल्याला मेट्रो प्रकल्प पाहायला मिळतोय. मला आनंद आहे की मेट्रो जे आमचे मुखर्जी आहेत, आपले दुसरे अश्विन मुद्गल आहेत, रुबल आहे, अग्रवाल आहे, सगळी जी टीम आहे यापूर्वी देखील ज्यांनी काम केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता जे काम करतात त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि मेट्रो हे काम अतिशय जलद गतीने आपण करतोय. याचं कारण जी वाहतूक जी रस्त्यावरची कमी करण्यासाठी 20 ते 30% वाहनं कमी होतील, पेट्रोलची बचत होईल, प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, लोक लवकर ऑफिसला जातील, त्यांची कामाची एफिशियन्सी वाढेल, पुन्हा ते लवकर घरी परततील, आपल्या परिवाराला वेळ देतील. त्यामुळे आमचं जे काही महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांच्या साठी सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आज आपण जर पाहिलं रेल्वेमध्ये होणारी गर्दी, रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. परंतु ही जेव्हा मेट्रो कम्प्लीट होईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरचा दिलासा या आमच्या मुंबईकरांना, मुंबई MMRच्या लोकांना मिळेल आणि भविष्यामध्ये ही रस्त्यावरती वाहतूक कमी होऊन खूप मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना याचा दिलासा मिळेल. आणि ही मेट्रो फक्त काशीगाव पर्यंत नाही, अख्खा मुंबई MMR जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करतो, सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो. ज्यांनी खरं म्हणजे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे लोकहिताचे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीने, प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि हे काम आपलं स्वतःचं आहे समजून यामध्ये जेवढं आपल्याला मदत करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत आपण लोकार्पित करू शकतो आणि लोकांचं जे काही धकाधकीचं आयुष्य आहे, गर्दीमधून चालणारं, आमच्या लाडक्या बहिणींना देखील त्याचा त्रास होतो, लाडक्या भावांनाही होतो, हा त्रास दूर करण्याचं काम MMRDA या ठिकाणी करेल. आज खरं 3-4 प्रकल्पांचे उद्घाटन आहे. मी आता त्या बाकी प्रकल्पांचे तर बोलत नाही. मुंबई वन ऍक्ट आपल्या मोदी साहेबांनी लॉन्च केलं. देखील
जहाँ वाटर लीक है उसको एग्जामिन किया जाएगा और उसको या जो वहाँ पर लोगों के लिए जो आसानी होगी, लोगों के लिए जो ठीक होगा वो इधर कहाँ पर देखिए मैं बताता हूँ, ऐसा है, एक तो बहुत ही कंजेस्टेड क्षेत्र में वो ब्रिज बना हुआ है, वहाँ ब्रिज बनाने की जगह नहीं, आप जानते हैं, और उसका पूरा डिजाइन जो है अभी एग्जीक्यूट हुआ नहीं है। वो आधा ही जब बना है तो उसके फोटो निकाल कर उसका इतना क्रिटिसिज्म हो गया कि हमारे अधिकारी को तो लगता है कि उसको तोड़ देना चाहिए। लेकिन अगर कोई जाकर देखेगा तो जैसे हमने मोहम्मद अली रोड पर ब्रिज बनाया, ऐसा कोई ब्रिज बनता है क्या? ऐसा 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 लोगों के दोनों घरों के आजू बाजू नहीं बनता है, लेकिन वहाँ की परिस्थिति ही ऐसी थी कि वहाँ वैसा ब्रिज बनाना पड़ा। इस ब्रिज का मैंने भी MMRDA से पूरा पता किया, अभी आप लोगों ने सिर्फ आधा डिजाइन देखा है, इसका पूरा डिजाइन होकर कंप्लीट कोई बहुत बहुत ज्यादा बदलाव आएगा ऐसा मैं नहीं कहता, क्योंकि जगह ही कम है, कंजेस्टेड जगह में बना है। लेकिन अभी जिस प्रकार से वो एक्सीडेंट प्रोन दिखता है उस प्रकार से नहीं दिखेगा, इसकी व्यवस्था की गई है। आज मेट्रो लाइन